वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 1 आपण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे भूहालचाली. त्यामध्ये शीघ्र हालचाली आपण अभ्यासत आहोत. शीघ्र हालचाली 2 प्रकारच्या आहेत, भूकंप आणि ज्वालामुखी. भूकंप हा टॉपिक आपण अभ्यासलेला आहे. ते व्हिडिओ लेक्चर तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. आज आपण शीघ्र हालचालीमधील दुसरा घटक आहे ज्वालामुखी. ज्वालामुखीचा आपण अभ्यास करूया. प्रथम ज्वालामुखी म्हणजे काय ते समजून घेऊया आपण. सर्वसामान्यपणे बाह्य प्रावरणातून वायुरूप, द्रवरूप, लाव्हा आणि घनरूप पदार्थ हे ज्वालामुखी उद्रेकाच्या स्वरूपात भूपृष्ठावर येतात. या प्रक्रियेत ज्वालामुखी असं म्हणतात. म्हणजे जमिनीच्या अंतर्गत भागातून वायुरूप म्हणजे हवेच्या स्वरूपामध्ये, द्रवरूप म्हणजे लिक्विड पातळ असा लाव्हा रस आणि काही घनरूप पदार्थ येतात, ते त्याचा उद्रेक होतो, भूपृष्ठावर येतात, त्याला ज्वालामुखी असं म्हणतात. तुम्ही पाहिलेलं असेल चित्र वगैरे किंवा टी व्हीवर वगैरे पाहिलेलं असेल ज्वालामुखी. आता पहा, ज्वालामुखीचे 2 प्रकार आहेत. ज्वालामुखीचे उद्रेकानुसार 2 प्रकारात वर्गीकरण केले जाते. म्हणजे उद्रेक कसा होतो, तो कशा प्रकारे उद्रेक होतो त्याचे 2 प्रकार केलेत. त्यातला एक आहे केंद्रीय उद्रेक आणि दुसरा भेगीय उद्रेक. आता आकृती आपल्याला इथे दिलेल्या आहेत त्या पाहूया आपण. तर ही पहिली आकृती आहे केंद्रीय उद्रेक. आता पहा, इथे एकाच ठिकाणी उद्रेक झालेला दिसतोय, याला म्हणायचं केंद्रीय, सेंटरला एकाच ठिकाणी. आणि दुसरा आहे हा भेगीय उद्रेक. पहा, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी भेगा म्हणजे चिरांच्या मधून होतो आणि या ठिकाणी एका ठिकाणीच, म्हणून केंद्रीय उद्रेक आणि भेगीय उद्रेक. असं उद्रेक कसा होतं ते असे 2 प्रकार केलेत. ज्वालामुखीच्या उद्रेकाचा कालावधी व सातत्य यावरून जागृत ज्वालामुखी, निद्रिस्त ज्वालामुखी, सुप्त किंवा मृत ज्वालामुखी असेही ज्वालामुखीचे वर्गीकरण करता येते. आता ज्वालामुखीचा उद्रेक म्हणजे कशा प्रकारे उद्रेक होतो, त्याचा काळ म्हणजे काळ कसा आहे आणि सातत्य म्हणजे वारंवारता किती आहे, त्याच्यावरून 3 प्रकार आहेत. पहा, एक आहे जागृत ज्वालामुखी म्हणजे वारंवार उद्रेक होत राहतात त्यामध्ये. निद्रिस्त ज्वालामुखी म्हणजे कधीतरी त्या ज्वालामुखीमध्ये उद्रेक होऊ शकतो. आणि तिसरा आहे सुप्त किंवा मृत, की तो ज्वालामुखी मृत झाला आहे, त्यात उद्रेक होणार नाही. अशा प्रकारे ज्वालामुखीचे 3 प्रकार आहेत, काळानुसार आणि सातत्य यावरून हे प्रकार केलेले आहेत. आता यापूर्वीच्या काळात तुमची माहिती असणार आहे तुम्हाला, म्हणून शोधा पाहू. तुम्हाला कृती दिलेली आहे. जागृत ज्वालामुखी, निद्रिस्त ज्वालामुखी आणि सुप्त किंवा मृत ज्वालामुखी यांची उदाहरणे शोधा. आता ही उदाहरणे तुम्ही शोधा की जागृत ज्वालामुखी कुठे आहेत जगात किंवा भारतात, निद्रिस्त किंवा सुप्त ज्वालामुखी कुठे आहेत, ती उदाहरणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. गुगलवर भरपूर आहेत. यानंतर पाहूया आपण ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ, की ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे, मग तो केंद्रीय असेल किंवा भेगीय असेल, पण त्यातून कोणकोणते पदार्थ बाहेर पडतात ते आपण पाहूया. महत्त्वाचा टॉपिक आहे हा. क्राकाटोआ ज्वालामुखी उद्रेकासंदर्भातील खालील उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. आता आपल्याला कोणकोणते पदार्थ बाहेर पडतात हे अभ्यासायचं आहे, पण एका उदाहरणाच्या आधारे. मग क्राकाटोआ हा जो ज्वालामुखी आहे त्याचा उद्रेक झाला या संदर्भातला एक उतारा आहे, काही प्रश्न दिलेले आहेत, ते आपण पाहूया. ज्वालामुखी उद्रेकातून त्यावेळी बाहेर पडणाऱ्या पदार्थांची यादी तयार करायची आहे. त्यांचे घनरूप, द्रवरूप आणि वायुरूप या गटात वर्गीकरण करायचं आहे. पाहूया आपण आता उतारा. इंडोनेशियातील जावा, सुमात्रा या बेटांमध्ये क्राकाटोआ नावाचे बेट होते. आता क्राकाटोआ हे जे बेट आहे ते कुठे आहे, तर इंडोनेशिया या देशामध्ये जावा, सुमात्रा या बेटांच्या मध्ये ते एक बेट आहे. येथे ज्वालामुखीचे वारंवार उद्रेक होत असत. 1883 साली मे महिन्यापासून मोठ्या उद्रेकांना सुरुवात झाली. साल लक्षात ठेवा, 1883. 28 ऑगस्ट 1883 रोजी सकाळी 10च्या सुमारास झालेला उद्रेक जगातील आत्तापर्यंत नोंद झालेल्या उद्रेकातील सर्वात मोठा उद्रेक ठरला. हा जगातला सर्वात मोठा उद्रेक आहे 1883चा.
परिणामी संपूर्ण बेटच गडप झालं. त्या ज्वालामुखीच्या ते बेट नष्ट झालं, गडप झालं. सुमारे 25 घनकिमी आकारमान इतक्या खडकांची धूळ वातावरणात फेकली गेली. खूप मोठ्या प्रमाणामध्ये धूळ वातावरणात फेकली गेली. त्या धुळीच्या राखेचा स्तंभ 80 किमी उंच केला. म्हणजे वातावरणात, अवकाशात 80 किलोमीटर उंच गेलेला आहे. धूळ, राख इतकी उंच उडाली. इतका मोठा हा उद्रेक झालेला आहे क्राकाटोआवर. क्राकाटोआतून निघून हवेत फेकल्या गेलेल्या खडकांच्या तुकड्यांचे आकारमान 21 घनकिमी होते. म्हणजे खूप मोठ्या आकाराचे तुकडे होते, अवकाशात फेकले गेले. त्यातून निर्माण झालेली राख ही 8 लाख चौरस किमी प्रदेशात पसरली होती. आणि उद्रेकातून जी राख बाहेर पडलेली आहे ती एवढ्या खूप मोठ्या 8 लाख चौरस किलोमीटर प्रदेशात ती पसरली. या राखेतून तयार झालेल्या ढगांमुळे प्रदेश 2 ते 3 दिवस अंधकारमय झाला होता. ही धूळ आणि राख इतकी होती की 2-3 दिवस सगळा अंधार झालेला होता त्या मोठ्या प्रदेशामध्ये. त्यानंतर हे ढग काही वर्षापर्यंत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करत राहिले आणि ते धुळीचे, राखेचे कण अनेक वर्षापर्यंत पृथ्वीभोवती फिरत होते. ज्वालामुखीजवळ समुद्रात प्युमिस या सच्छिद्र खडकांचा इतका जाड थर सचून तरंगत होता आणि प्युमिस नावाचा एक सच्छिद्र खडकांचा थर ज्वालामुखीच्या जवळच्या समुद्रामध्ये तरंगत होता की त्यामुळे त्या प्रदेशातून जाणारी जहाजेही थांबून राहिली. जहाजांचा मार्ग बंद झालेला होता. या ज्वालामुखीमुळे व त्यापासून निर्माण झालेल्या सुनामी लाटांमुळे सुमारे 36,000 लोक मृत्युमुखी पडले. आणि ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्यावेळी सुनामी लाटा देखील आल्या. इतकी मोठी जीवित हानी झालेली होती. 1927 मध्ये त्याच जागेवर ज्वालामुखीच्या उद्रेकाला पुन्हा सुरुवात झाली. 1800 नंतर 1927 मध्ये पुन्हा सुरुवात झाली उद्रेकाला आणि त्या जागी नवीन बेट जन्माला आलं. ते जुनं गडप झालेलं होतं पण तिथे नवीन निर्माण झालं आणि त्याला अनक क्राकाटोआ असे नाव दिले गेले. हे नाव लक्षात ठेवायचं नवीन बेटाचं, अनक क्राकाटोआ. अनक म्हणजे बाल, म्हणजे लहान बेट निर्माण झालं. येथील ज्वालामुखीतून सातत्याने राख आणि वाफ बाहेर पडत असते आणि तेथून राख आणि वाफ सतत बाहेर पडते. नव्याने तयार झालेले हे बेट भूगर्भशास्त्र आणि जीवशास्त्राच्या अभ्यासाची प्रयोगशाळाच बनले आहे. म्हणजे जे शास्त्रज्ञ आहेत की जे भूगर्भशास्त्राचा अभ्यास करतात, जीवशास्त्राचा अभ्यास करतात, त्यांची ती प्रयोगशाळा आहे. अभ्यास ते तिथे करत असतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून प्रामुख्याने 3 प्रकारचे पदार्थ बाहेर पडतात. ते द्रवरूप, घनरूप आणि वायुरूप स्वरूपात आढळतात. 3 प्रकारचे पदार्थ आहेत, द्रव, घन आणि वायू. आता पाहूया आपण याचं भौगोलिक स्पष्टीकरण. पहिले द्रवरूप पदार्थ कोणकोणते बाहेर पडतात ते आपण पाहूया. यामध्ये वितळलेल्या खडकाच्या द्रव पदार्थाचा समावेश होतो. खडक वितळतो, इतकी उष्णता असते आणि तो द्रव पदार्थ. ज्यावेळी हे वितळलेले पदार्थ भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात असतात त्यावेळी त्यास मॅग्मा असं म्हणतात. म्हणजे भूपृष्ठाच्या अंतर्गत असतात ते घटक, त्याला मॅग्मा म्हणतात. तसेच ज्यावेळी मॅग्मा भूपृष्ठावर येतो त्यावेळी त्यास लाव्हा असे म्हणतात. म्हणजे मॅग्मा भूपृष्ठाच्या अंतर्गत आहे पण भूपृष्ठावर आल्यावर त्याला लाव्हा असे म्हणतात. हा झाला द्रवरूप पदार्थ म्हणजे लाव्हा. या लाव्हारसात असणाऱ्या सिलिकाच्या प्रमाणानुसार त्याचे 2 प्रकार पडतात. सिलिका हा पदार्थ आहे त्या लाव्हारसामध्ये, त्यानुसार 2 प्रकार आहे की ते किती प्रमाणामध्ये सिलिका आहे त्याचे 2 प्रकार. पहिला आहे आम्ल लाव्हा. यामध्ये सिलिकाचे प्रमाण जास्त असते, म्हणजे सिलिका या घटकाचं प्रमाण जास्त आहे. त्याचा वितलनबिंदू उच्च असतो, म्हणजे खूप उष्ण, वितलनबिंदू जास्त. तो घट्ट असतो त्यामुळे त्याचे वहन संथ गतीने होते. तो घट्ट असल्यामुळे हळूहळू वाहतो. दुसरा प्रकार आहे अल्कली लाव्हा. यामध्ये सिलिकाचे प्रमाण कमी आहे, इथे कमी प्रमाण आहे. त्याचा वितलनबिंदूसुद्धा कमी असतो म्हणून तो पातळ आहे आणि त्यामुळे तो जास्त प्रवाही असतो. म्हणजे आम्ल लाव्हा घट्ट असतो, त्याचं वहन संथ होतं आणि अल्कली लाव्हा पातळ असतो त्यामुळे त्याचं वहन अगदी वेगाने होतो, तो जास्त प्रवाही असतो. दुसरा प्रकार आहे घनरूप पदार्थ. धुलीकण आणि खडकांचे तुकडे यांचा यामध्ये समावेश होतो. धुळीचे कण आणि खडकांचे तुकडे उद्रेकातून बाहेर पडतात.
ज्यावेळी हे पदार्थ अतिशय सूक्ष्म असतात त्यावेळी त्यास ज्वालामुखीय धूळ असे म्हणतात. म्हणजे खूप बारीक बारीक कण असतात धुळीचे, त्याला ज्वालामुखीय धूळ म्हणतात. लहान आकाराच्या घनरूप पदार्थांना राख म्हणतात आणि त्याच्यापेक्षा थोडंसं मोठा पण आकार लहान असलेले जे घनरूप पदार्थ आहेत त्याला म्हणायचं राख. घनरूप टोकदार तुकड्यांना सकोणाश्म असे म्हणतात आणि जर त्यापेक्षा थोडे मोठे खड्यासारखे तुकडे असतील तर त्याला सकोणाश्म असं म्हणतात. काही वेळा लावा पदार्थ हा हवेमध्ये लहान तुकड्यांच्या स्वरूपात जमिनीवर पडण्या अगोदर फेकला जातो, त्यास ज्वालामुखीय बॉम्ब असे म्हणतात. ज्वालामुखीय बॉम्ब म्हणजे मोठे मोठे थोडे तुकडे असतात, ते उष्ण तुकडे वर फेकले जातात, जमिनीवर पडण्यापूर्वी वरती जातात, त्याला ज्वालामुखीय बॉम्ब असं म्हणतात. हा झाला दुसरा. तिसरा पदार्थ आहे वायुरूप पदार्थ. उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखी मुखाच्या वर धुराचे गडद ढग दिसून येतात. धुराच्या ढगाच्या आकारावरून त्यास फुलगोबी ढग असे म्हणतात. धुराचे ढग दिसून येतात तो हवेमुळे. धुराचे जे ढग बनतात त्याचा आकार त्यानुसार त्याला फुलकोबी ढग असं म्हणतात. यामधील काही वायू ज्वलनशील असल्याने ज्वालामुखीच्या मुखाशी ज्वाला निर्माण होतात आणि त्यातले जे वायुरूप पदार्थ आहे ते ज्वलनशील असतात, त्यामुळे जिथे ज्वालामुखी आहे त्याच्या तोंडाजवळ ते ज्वलनशील आग दिसते, तिथे आग लागलेली दिसते. असा हा वायुरूप पदार्थ. आता पाहूया आपण ज्वालामुखीय भूरूपे, की ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर कशी भूरूपे तयार होतात कोणकोणती. ज्यावेळी लाव्हारस थंड होतो आणि त्याला घनरूप अवस्था प्राप्त होते त्यावेळी त्यापासून अनेक प्रकारची भूरूपे निर्माण होतात. म्हणजे उद्रेक झाल्यानंतर लाव्हारस मग तो संथ गतीने जाईल किंवा वेगाने जाईल, त्यानुसार तो हळूहळू थंड होतो, त्याला घनरूप अवस्था येते आणि मग वेगवेगळे आकार निर्माण होतात. ते कोणकोणते भूरूप निर्माण होतात ते पाहू. पहिला आहे लावा घुमट. घुमटासारखा आकार तयार होतो. ज्यावेळी मॅग्मा हा मुखातून बाहेर येऊन तेथेच घनरूप बनतो, म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागात असलेला मॅग्मा, तो पृथ्वीवर आले त्याला लावा म्हणायचं, पण जो मॅग्मा आहे तोंडाजवळ येतो आणि तिथेच घनरूप बनतो, त्यावेळी घुमटाकार टेकडीची निर्मिती होते, टेकडीसारखा भाग दिसतो. लाव्हारसाच्या प्रवाहीपणावर या घुमटाचे आकार ठरतात. मग तो संथ वाहतो की वेगाने वाहतो त्यानुसार घुमटाचा आकार बनतो. तीव्र उतारांच्या उंच घुमटाकार टेकड्यांची निर्मिती आम्ल लाव्हारसापासून होते. उंच उतार जर असेल तर तिथे तो आम्ल लाव्हारस असतो की त्याचा वेग जास्त आहे. अल्कली लावामुळे कमी उंचीचे विस्तृत तळ असलेले घुमट तयार होतात आणि अल्कली लाव्हारस जो संथ गतीने वाहतो तो घट्ट असतो, म्हणून विस्तृत मोठा तळ असलेले घुमट तयार होतात. त्या आकृतीमध्ये आपण पाहूया. आता पहा, इथे लावा घुमट तयार झालेला आहे. ह्या सगळ्या आकृत्या लक्षात ठेवायच्या. पहा, इथे हा ज्वालामुखीचा उद्रेक आणि अशा टेकड्या निर्माण झालेल्या. दुसरं भूरूप आहे लावा पठारे. भेगीय ज्वालामुखीतून पसरणाऱ्या लाव्हारसापासून त्याची उत्पत्ती होते. ज्वालामुखीचे दोन प्रकार आहेत ना, एक आहे केंद्रीय आणि एक आहे भेगीय. तर भेगीय म्हणजे वेगवेगळ्या रेषातून जो ज्वालामुखीतून लावा बाहेर येतो, त्यामुळे लावा पठार निर्माण होतात. मोठ्या प्रमाणात विस्तृत भूपृष्ठावर लाव्हारस पसरल्यामुळे अशा पठारांची निर्मिती होते, म्हणजे मोठ्या भूभागावर असा लाव्हारस पसरतो. भारतातील दख्खनचे पठार, त्याला डेक्कन ट्रॅप असं म्हणतात, हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. भारतातले हे दख्खनचं पठार, महाराष्ट्रही त्यामध्ये येतो, ते लाव्हा पठार आहे. आकृतीमध्ये आपण पाहूया. पहा, हे आहे दख्खनचं पठार, याला म्हणायचं लाव्हा पठार. हे अशा प्रकारे बनलेलं आहे. आकृत्या लक्षात ठेवायच्यात. नंतर तिसरं भूरूप आहे ज्वालामुखीय काहील. काही वेळा ज्वालामुखीय उद्रेकातून खूप मोठ्या प्रमाणावर पदार्थ बाहेर पडतात व त्याच वेळी खूप मोठ्या प्रमाणात दाबमुक्ती होते, म्हणजे जो ताण आहे, जी ऊर्जा आहे ती मोकळी होते. उद्रेकानंतर या भागात मोठ्या आकाराचे व खोलवर खळगे तयार होतात, त्यांना ज्वालामुखीय काहील किंवा कॅल्डेरा असे म्हणतात. काहीलाच कॅल्डेरा असं म्हणतात. मोठ्या मोठ्या आकाराचे आणि खोल असे खळगे तयार होतात. असे खळगे काही वेळा सुमारे 10 किमीपेक्षाही अधिक रुंद व शेकडो मीटर खोल असतात. म्हणजे इतके मोठे काहील असू शकतात की 10 किलोमीटर रुंद आणि शेकडो मीटर खोल त्याची खोली असते.
कालांतराने तेथे सरोवरांची निर्मिती होते. पावसाचं पाणी साठलं की ते सरोवर बनतं. लहान आकाराच्या ज्वालामुखीय काहिलींना ज्वालामुखीय विवर म्हणतात. आणि जर त्यातले त्यात लहान आकाराचा असेल काहील तर त्याला ज्वालामुखीय विवर असं म्हणतात. त्या आकृतीमध्ये आपण पाहूया. परीक्षेला ही आकृती काढायला येते. ज्वालामुखीय काहील पहा, हे शेकडो किलोमीटरचं असू शकतं. हे याला म्हणायचं ज्वालामुखीय काहील, खोलखड्डा. चौथं भूरूप आहे विवर सरोवर. ज्वालामुखीय विवर ज्यावेळी पावसाच्या पाण्याने भरले जाते तेव्हा ते विवर सरोवर म्हणून ओळखले जाते. आणि त्याच खोलखड्ड्यामध्ये पावसाचं पाणी भरलं की ते सरोवर तयार होतं. इथे चित्रामध्ये पहा, विवर सरोवर झालेलं आहे. हे आकृतीवरून माहिती लक्षात ठेवायची. पाचवं भूरूप आहे ज्वालामुखीय खुंटा. ज्यावेळी ज्वालामुखीच्या मुखाशी लाव्हारसाचे घनीभवन होते त्यावेळी याची निर्मिती होते. म्हणजे ज्वालामुखीच्या मुखाजवळ, तोंडाजवळच असं हे खुंटा तयार होतो खुट्ट्यासारखं, तेव्हा ज्वालामुखीय खुंटा तयार होतो. इथेच घनरूप पदार्थ साठतात तोंडाजवळ. पुढचा प्रकार आहे खंगारक शंकू. हे महत्त्वाची टीप आपण आहे आणि आकृती पण. ज्वालामुखीच्या उद्रेकातून मोठ्या प्रमाणात घनरूप पदार्थ बाहेर पडतात. त्यामध्ये काय काय असतं तर राख, अर्धवट जळलेल्या निखाऱ्यासारखे पदार्थ व सकोनाश्म यांचा समावेश होतो. अशा पदार्थांच्या संचयनातून शंकवाकृती टेकडी निर्माण होते. शंखाच्या आकाराची टेकडी निर्माण होते. या अर्धवट जळलेल्या निखाऱ्यांना खंगारक म्हणतात. खंगारक म्हणजे अर्धवट जळलेले निखारे, जसं लाकूड जाळल्यानंतर कोळसा निर्माण होतो अशा प्रकारे. इटलीतील नुओ पर्वत याचे उदाहरण आहे. म्हणजे खंगारक शंकूचं उदाहरण लक्षात ठेवा. इटलीमध्ये आहे नुओ पर्वत. ते आकृतीमध्ये आपण पाहूया. खंगारक शंकूची आकृती अशा प्रकारे आहे. खंगारक शंकू, इटलीमध्ये नुओ पर्वताची आकृती. पुढचा प्रकार आहे भूरूप संमिश्र शंकू. लाव्हारस व अर्धवट जळलेल्या पदार्थांच्या एकावर एक तयार झालेल्या स्तरांमुळे संयुक्त शंकूची निर्मिती होते. संयुक्त अर्धवट जळलेले पदार्थ एकावर एक त्याचे स्तर निर्माण होतात आणि संयुक्त शंकूची निर्मिती होते. दोन वेगवेगळ्या पदार्थांपासून शंकू तयार झालेला असल्याने त्या संमिश्र शंकू असे म्हणतात. ते सममित म्हणजे प्रमाणबद्ध आकाराचे असतात. आता त्याचं उदाहरण दिलं आहे. अमेरिकेतील सेंट हेलन्स हे जे संमिश्र शंकूचं उदाहरण आहे ते आकृतीमध्ये आपण पाहूया. समान आकाराचा असा हा संमिश्र शंकू. ही आकृती पण लक्षात ठेवा. आता पाहूया आपण ज्वालामुखीचे वितरण कसं झालेलं आहे जगामध्ये. पृथ्वीवर ज्वालामुखी व भूकंपाची 3 प्रमुख क्षेत्रे आढळतात. ज्वालामुखी आणि भूकंपाची 3 प्रमुख क्षेत्रे आहेत, भाग आहेत. त्या आकृतीमध्ये नकाशात आपल्याला दिसेल. नकाशा आहे पुढे पहा. इथे आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की इथे सूचीमध्ये सगळं दिलेलं आहे. ज्वालामुखी कुठे आहे, नंतर याच्या भूकंप निर्मितीच्या सीमा दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या सूचीनुसार आपल्याला हे कळतंय. हे चिन्ह दिलेले आहे त्यानुसार इथे भूपट्ट, भूकंप क्षेत्र आणि ज्वालामुखी जगातलं सगळं इथं माहिती दिलेली आहे. इथे स्लाईडवर जरी व्यवस्थित दिसली नाही पण तुम्हाला पुस्तकामध्ये हा नकाशा पाहून नक्की समजेल. सूची दिलेली आहे त्यानुसार कळेल तुम्हाला. त्यातला पहिला भाग आहे पॅसिफिक महासागराभोवतालचा पट्टा आहे हा. या पट्ट्याला पॅसिफिकचे अग्निकंकण असेही म्हणतात. हे महत्त्वाचं आहे, शॉर्ट नोट लक्षात ठेवा. पॅसिफिकचे अग्निकंकण म्हणतात. यामध्ये पॅसिफिकच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीचा प्रदेशाचा समावेश होतो. पूर्व आणि पश्चिम दोन्ही किनारपट्ट्या येतात त्यामध्ये. या पट्ट्यात जगातील बहुतांशी उंच ज्वालामुखी शंकू व ज्वालामुखी पर्वत आढळतात. या जगातले उंच ज्वालामुखी शंकू आहेत. तिथे ज्वालामुखीचे पर्वत झालेले आहेत. कोक्टोपाक्सी हा जगातील सर्वात उंचीवरील ज्वालामुखी या पट्ट्यात आहे. लक्षात ठेवा वस्तुनिष्ठ प्रश्न. कोटोपाक्सी हा जो आहे जगातला सर्वात उंच ज्वालामुखी आहे, या पट्ट्यात येतो पॅसिफिकच्या अग्निकंकणमध्ये. याशिवाय फुजियामा तो जपानमध्ये, माउंट सेंट हेलेन्स वॉशिंग्टन अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये आहे, पिनाटुबो, नंतर मेऑन हे फिलिपाईन्समध्ये. हे महत्त्वाचे ज्वालामुखी आहेत जे पॅसिफिकच्या अग्निकंकण या पट्ट्यामध्ये येतात.
नंबर 2, मध्य अटलांटिक रांग. या पट्ट्यात मध्य अटलांटिक रांगेच्या दोन्ही बाजूंकडील प्रदेशात ज्वालामुखीचा समावेश होतो. म्हणजे मध्य अटलांटिक सागराच्या दोन्ही बाजू आहेत त्या प्रदेशामध्ये ज्वालामुखीचा समावेश आहे. सर्वात सक्रिय ज्वालामुखी क्षेत्र म्हणजे आईसलँड हे या मध्य अटलांटिक रांगेमध्ये आहे. आईसलँड लक्षात ठेवा, मध्य अटलांटिक रांगेमध्ये आहे आणि तो सक्रिय ज्वालामुखी आहे. 3, मध्य भूखंडीय पट्टा. या पट्ट्यात अल्पाईन पर्वतश्रेणी, भूमध्य सागर क्षेत्र तसेच पूर्व आफ्रिका विभंग क्षेत्र यांचा समावेश होतो. त्याला मध्य भूखंडीय पट्टा असं म्हणतात. आता यामधील स्ट्रॉम्बोली आणि एटना हे प्रसिद्ध ज्वालामुखी आहेत. नावं लक्षात ठेवा, स्ट्रॉम्बोली आणि एटना हे प्रमुख ज्वालामुखी आहेत या भागामधले. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर मी पोस्ट केलेले आहेत. तसेच प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतरही काही परीक्षेसंबंधात मार्गदर्शन आहे. ते पाहायचं असेल तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.